तर नमस्कार मित्रांनो, मी आज उभा आहे बिंदुसरा नदीच्या पात्रावर. आता आपण पाहू शकता की बिंदुसरा नदी आणि माझ्या पाठीमागे दिसते आपल्याला ती बिंदुसरा नदी. तर या ठिकाणी एक वेस आहे आणि त्या वेशीची काय ऐतिहासिक माहिती आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत इतिहास अभ्यासक सुशीम शेटे यांच्याकडून. आणि आपण पाहिलेलं आहे की यावेळेस जी वेस आपण घेतलेली आहे ती सराफा लाईनमधून तो रस्ता इकडे येतो आणि त्या वेशीच्या माध्यमातून खाली उतरलं जातं नदीतून आणि पलीकडं. तर या विषयीची माहिती आपण आज आपल्या या ब्लॉगमध्ये सांगणार आहोत. तुम्हाला मी ती वेस दाखवतो. तर मित्रांनो, आपण पाहत आहात की आहे बिंदुसरा नदी आणि बिंदुसरा नदीच्या दूरवर दिसतंय त्याचं पात्र आणि तो दगडी पूल आणि त्या दगडी पुलाच्या वरच ती कोतवाल वेस होती. आणि अशीच ही तटबंदी बीड शहराच्या बाजूने येते. या ठिकाणी ही वेस आहे, नदीच्या पात्रावर ही वेस आहे आणि या वेसीतून पलीकडं सराफा लाईनकडे रस्ता जातो जो धोंडीपुऱ्यात निघतो. आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता सरळ खाली आपली जुनी जी विजय टॉकीज होती तर विजय टॉकीज कडे हा रस्ता जातो. आता तिथे जैन भवन आहे आणि आपण पाहू शकता की आज बाजारचा दिवस असल्यामुळं नदीच्या पलीकडच्या बाजूनं हा बाजार देखील या ठिकाणी भरलेला आहे. तर हे पलीकडचं बीड आणि हे अलीकडचं बीड, तटबंदीच्या आत असलेलं हे बीड शहर आहे आणि ही वेस आहे. आता ही वेस नेमकी काय आहे, त्या ठिकाणी आणखी काय होतं याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणाहून पायऱ्या होत्या आणि त्या पायऱ्या उतरून नदीमध्ये येऊन त्यानंतर होडीनं हे नदी पार करावी लागायची असं सांगतात. तर बीड शहराच्या चहूबाजूनं अशी ही तटबंदी होती. आता या झाडामुळे ती तटबंदी दिसत नाहीये आणि या ठिकाणाहून देखील ही देखील तटबंदीचाच हा भाग आहे. परंतु ही तटबंदी कदाचित काळाच्या ओघामध्ये नष्ट झालेली असावी. तर यानंतर आपण या वेशीचं महत्व जाणून घेऊयात इतिहास अभ्यासक सुशीम शेटे यांच्याकडून. तर मित्रांनो, बघूयात जवळून ही वेस कशी दिसते. इथे आपण पाहू शकता की ती भव्य दिव्य अशी ही वेस आहे आणि या वेशीचं बांधकाम देखील किती पक्का आहे. अगदी म्हणजे दगडी असं हे बांधकाम आहे. आणि या ठिकाणी एक शिलालेख देखील दिसतोय, तो बहुधा फारसी भाषेत असावा. हा रस्ता सरळ जातोय तो सराफा लाईननं धोंडीपुऱ्यामध्ये. म्हणजे कदाचित या ठिकाणाहून देखील पलीकडच्या येणाऱ्या लोकांना बीड शहरामध्ये एंट्री करण्यासाठी हे एक गेट असावं. एक गेट आहे तिकडं आणि एक गेट आहे इथं. जे 12 वेस असलेलं हे बीड शहर होतं. आता आतमधला भाग या वेशीचा कसा दिसतोय ते पाहूया. आतमधला भाग जो आहे तो एकदम भक्कम असा दिसत आहे. कदाचित किती वर्ष या वेशीला झाली माहित नाही, परंतु आजही भक्कम अवस्थेमध्ये ही वेस टिकून आहे. या वेशीचं काय महत्व आहे इतिहासकालीन, ही कुणी बांधली आणि हा जो परिसर आहे या परिसराचं काय महत्व आहे आणि त्या परिसराबद्दलची अधिकची माहिती सांगण्यासाठी, या वेशीबद्दलची अधिकची माहिती सांगण्यासाठी इतिहासाचे अभ्यासक सुशीम शेटे आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या वेशीची नेमकी माहिती काय आहे. ते सदरील वेस सध्या या वेशीला बाजार वेस किंवा धोंडीपुरा गेट म्हणतात. पण ह्या वेशीची शैली पाहिल्यानंतर असे दिसून येते की सदरील स्थापत्य शैली ही पर्शियन स्थापत्य शैली आहे. आणि ह्याच्या पाठीमागचा थोडक्यात इतिहास असा की फतेह जंग, मीर कमरुद्दीन, चीन क्लीज खान असफ जहा पहिला हा औरंगाबाद येथे मोगल सल्तनतीचा सुभेदार होता. आणि तो सुभेदार असताना 1724 साली मोगल सल्तनतीतून बाहेर पडला आणि स्वतंत्र झाला. आणि त्याला फतेह जंग ही पदवी आलमगीर मुहिद्दीन मोहम्मद औरंगजेब शहनशाह यांनी दिलेली असल्यामुळे त्याचा सन्मान करण्यासाठी बीड येथील त्याच्या अधिकाऱ्यांनी सदरील वेशीला फतेह दरवाजा असं नाव देण्यात आलं. फतेह दरवाजा, फतेह दरवाजा, या वेशीचं नाव फतेह दरवाजा. फतेह दरवाजा कारण त्याची ती पदवी होती फतेह जंग. हा, त्यामुळे फतेह दरवाजा हा नाव देण्यात आलेला आहे. हा, येथे त्या वेशी जवळ एकेक काळी मुलींची कन्याशाळा होती. अच्छा, म्हणजे या ठिकाणी हा, या शाळेत या भागात कुठेतरी ती होती. हा, अच्छा, त्याचे आता अवशेष दिसत नाही. अच्छा, हा, आणि सदर शाळेला एकच दरवाजा असं. बर. आणि
ज्यावेळेस ते विद्यार्थिनी शाळेत येत असत हम्म. त्यावेळेस बैलगाडीमध्ये येत असत आणि ती बैलगाडी पूर्ण वरून झाकलेली असत. अच्छा. हा म्हणजे गोशा पद्धतीमध्ये म्हणजे पडदा लावून त्या बैलगाडी येत असत आणि मग ती त्या दरवाज्यातून सोडल्यानंतर तो दरवाजा बंद होत असे. हा तर मध्ये फक्त महिलांना आणि मुलींनाच त्या भागात एंट्री होती. प्रवेश हा. होतो. तर बीडचे सुभाष रोड येथे राहणारे केशवराव कांबळे हे 1940 साली स्वतःची मुलगी सुधारणा तिला ह्या शाळेत शिक्षणासाठी घेऊन गेले. 7वा निजाम राज्यावर होता. 7वा निजाम मीर उस्मान अली खां असफजाह 7वा. हा आणि उस्मान अली निजाम खाचं शैक्षणिक धोरण असं होतं की तो त्याच्या उत्पन्नाच्या 11% भाग हा शिक्षणावर खर्च करीत असे. बर. हा तर ह्या शाळेत प्रवेश देण्यासाठी गेल्यानंतर त्या शाळेतली जी मुख्याध्यापिका होती तिने असं सांगितलं की अस्पृश्य समाजाच्या मुलीला जर शाळेत प्रवेश दिला तर शाळा बंद पडेल. मग यानंतर मग केशवराव कांबळे यांनी निजामाच्या शिक्षण मंत्र्याला पत्र दिलं की माझ्या मुलीला शाळेत प्रवेश देण्यात यावं. शिक्षण मंत्र्याचं पत्र आलं प्रवेश द्या. मुख्याध्यापिकेने त्यांना उलट लिहून पाठवलं की एका अस्पृश्य मुलीला जर शाळेत प्रवेश दिला तर संपूर्ण शाळा बंद पडेल, मुली दुसऱ्या शाळेत येणार नाही. मग केशवराव कांबळे यांनी 7वा निजाम यांनाच अर्ज केला आणि 7व्या निजामाने हैदराबादून फरमान धाडलं की सर्व शाळा बंद पडली तर हरकत नाही, मुली बाकीच्या आल्या तरी हरकत नाही, एका मुलीसाठी शाळा चालवा आणि तिला प्रवेश देण्यात यावा. आणि तो प्रवेश दिला का नाही ह्याची खात्री करण्यासाठी 6 महिन्यानंतर हैदराबादहून त्यांचा अधिकारी आला, त्यांनी खात्री केली, प्रवेश दिला म्हणून. तर मित्रांनो आपण पाहिलं आत्ताच की ही जी वेस आहे या वेशीची ऐतिहासिक माहिती काय आहे. फतेह गेट असं या वेशीचं नाव होतं. तर याबद्दलची ऐतिहासिक माहिती देखील आपण ऐकली. आजच्या पुरतं या ठिकाणी थांबूयात. हा ब्लॉग आता आपण इथं संपवूयात. धन्यवाद.